नमस्कार. मी अरविंद आठले. सध्याच्या भाषण पुष्प मालिका आपली चालू आहे आणि यातलं 26वं पुष्प आज मी तुमच्यासमोर सादर करतो आहे. मागे एका लेखामध्ये भाषणामध्ये आपण बघितलं होतं की पंचमहाभूतातली वेगवेगळी तत्त्व आणि वेगवेगळ्या देवता यासंबंधी चर्चा आपण एका भाषणामध्ये केली होती. माझ्या उपासनेची सुरुवात साधारणपणे 1975 साली गणेश देवतेपासून झाली. सुरुवात तिची देवता गणेश. अनेक वर्षे मी गणपतीची उपासना केली आणि हमखासपणे दर चतुर्थीला काही ना काही मला त्याचा अनुभव येत असे. चतुर्थीचं महत्त्व गणेशाच्या उपासनेमध्ये भरपूर आहे. पण पुढे 1975 साली ज्या गणपतीची उपासना जी सुरू झाली ती 1995 सालापर्यंत चालली आणि 1995 साली मी दत्त संप्रदायाची दीक्षा घेतल्यानंतर माझे उपास्य दैवत श्री दत्त झाले. श्री दत्त हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या 3 देवतांचे एकत्रित सादरीकरण. माझ्यावर तसे पूर्ण योगमार्गाचे संस्कार होते आणि भक्तिमार्गाचाही अभ्यास असावा या दृष्टिकोनातून गुरूंनी मला त्यानंतर श्री विष्णूची उपासना भक्तिमार्गेद्वारा करण्याची आज्ञा केली. या उपासनेत अनुभवांचा प्रचंड ठेवा साठवला आहे. दत्त महाराजांची जी काही उपासना झाली ही माझी जी काही झाली ही योगमार्गातूनच झाली. परंतु योगमार्गा इतकंच महत्त्व भक्तिमार्गाला पण आहे आणि याचा संस्कार माझ्यावर झाला पाहिजे या हेतूने श्री गुरूंनी माझं दैवत दत्त बदलून श्री विष्णू ठेवलं. विष्णू ही आकाश तत्वातली देवता आहे. दत्त ह्या 3 तत्वांचे मिश्र अशी देवता आहे. आणि त्यानंतर ही जी काही माझी विष्णूची उपासना सुरू झाली, रोज भजन सुरू झालं. मला खरं म्हणजे गाण्याचा गंध मी शिकलो नाही या गाणं, परंतु अत्यंत सुंदर असं भजन मी टाळ वाजवत म्हणत असे रोज. आणि भजन म्हणताना अत्यंत भावविभोर होऊन मी अश्रुपात करत असे. अष्टसात्विक भाव जागृत व्हायचे, अंगावर रोमांच उभे राहायचे, अश्रू व्हायचे, चेहरा लाल होऊन जायचा, थरथर व्हायची अंगाची. आणि हे सगळं या मार्गाची प्रगती म्हणून चालू होतं. आता हे आलं कसं तर मी धुळे मठामध्ये मुक्काम होता आणि 12 मे 1905 रोजी सकाळी मला ध्यान मंदिरात महाराजांची प्रेरणा झाली की यापुढे आता श्री गुरुचरित्राची कास सोडून शुद्ध भक्तिमार्ग स्वीकारा. शक्यतो लोकांपासून दूर राहा, आपले अनुभव सांगण्याचं टाळा आणि भक्तिभावयुक्त शुद्ध आचरण हेच खरे अध्यात्म. श्री विष्णूची उपासना करा आणि भागवताचा अभ्यास करावा अशी त्यांची प्रेरणा होती. भागवता इतकं भक्तिभावाने ओथंबलेलं असं दुसरं महाकाव्य नाही. भागवत वाचून जो माणूस रडला नाही भावविभोर होऊन तो फार असं विरळच राहील, इतका त्याच्यामध्ये भाव आहे. आठवणी परमेश्वराची कशी यावी हे त्यात शिकायला मिळतं. भागवत हे अत्यंत महत्त्वाचं. कदाचित ही जी काही सध्याची आपलं भावमाला आहे, ही भाषण पुष्पमाला, ही संपल्यानंतर कदाचित मी भागवतावर बोलण्याचा माझा विचार आहे. आणि भागवताशिवाय भक्तिमार्ग शिकताच येत नाही असं माझ्या अनुभवाने खात्री पटलेली आहे. आणि मग मी भागवताचा अभ्यास सुरू केला. पुढे नाशिक मुक्कामी असताना भागवत वाचण्यात आलं, श्रीमद भागवत, आणि भक्तीचा महिमा कळला. परमेश्वर प्रेमाने ऊर भरून आलं. आपण इतकी वर्षे फुकट घालवली
असं वाटायला लागलं आणि उरात व्याकुळता उत्पन्न झाली. भक्तिभावात अत्यंत भक्तिमार्गामध्ये आवश्यक आहे, तुम्ही व्याकुळ होणं आवश्यक आहे. परमेश्वराच्या गुरुच्या प्रेमाने अश्रुपात झालाच पाहिजे. काय केव्हा किती करू अशी तुमची भूमिका असायला पाहिजे. आणि मग ठरवलं की आता श्री विष्णूच्या मूर्तीची स्थापना करायची. आणि त्याप्रमाणे मग मी नाशिकला गोदावरी काठावर गेलो. नाशिकला फार सुंदर मूर्त्या मिळतात. तुम्हाला हवी तशी मूर्ती मिळणं खूप फिरावं लागलं. आणि मग एक इतकी सुंदर मूर्ती मिळाली की जणू काही ती माझ्यासाठीच घडवली आहे. ती नागपूरला घेऊन आलो आणि मग त्या मूर्तीसाठी सुवर्णालंकार करावी अशी इच्छा झाली. त्याप्रमाणे सुवर्णाचा मुकुट, मोतीपोळ्यांचा हार, मकरकुंडलं आणि हारामध्ये कौस्तुभ म्हणून एक छोटा हिरा घेतला. मुकुटासाठी अस्सल माणिक घेतलं आणि त्याच्या भोवती शोभेसाठी 2 डायमंड, अमेरिकन डायमंड घेतले. मोती आणि लाल मण्यांच्या मेखला आणि बाहुभूषणं तयार केली. 2 छोटे शेले आणि पितांबर वस्त्र शिवून घेतले. एकूण फार उत्तम तयारी झाली. लहान मुलाला आपण जसं सजवतो ते आपलं लेकरूच, तरी आपण त्याचे लेकरू असलो तरी आपलंही ते लेकरू आहे, आपला बाप आहे, सगळंच आहे, ते काय नाही. आणि 11 ऑगस्ट 2005 रोजी सकाळी 7:30ला प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त ठरला. नागपुरातले एक अत्यंत विद्वान आणि प्रचंड धर्माचरण करणारे श्री कृष्णशास्त्री आर्वीकर हे त्यावेळी प्राणप्रतिष्ठेसाठी आले होते. समारंभाची सुरुवात गणेश पूजनाने झाली आणि त्यानंतर पंचवाक्य पुण्यह वाचन, त्यात यजमानाला 5 प्रकारचे आशीर्वाद दिले जातात. नंतर पृथ्वीपूजन म्हणजे कासव, कलशपूजन म्हणजे वरुण, शंख, घंटा, दीपपूजन आदी विधी झाले. त्यानंतर अग्निउत्तारण हा विधी झाला. या विधीमध्ये मूर्तीत ती घडवताना झालेले दोष घालवण्याचे मंत्र असतात. त्यात 7 वेळा अनुक्रमे दूध आणि पाण्याचा अभिषेक समंत्रक केला जातो. मूर्ती शुद्ध झाल्यानंतर खरा प्राणप्रतिष्ठेचा विधी सुरू झाला. त्यात दूध, हळद, मध, पंचामृत, गंध आदींची स्नाने घातली गेली. त्यात सुगंधी द्रव्ये आणि उटण्याचा वापर केला गेला. आणि नंतर कर्म, ज्ञान, मन, बुद्धी आदी इंद्रिये तसेच वेगवेगळे अवयव यामध्ये निरनिराळ्या बीजमंत्रांच्या सहाय्याने चैतन्य उत्पन्न केले. तोपर्यंत ती मूर्ती असते, नंतर ती मूर्ती राहत नाही, त्यात चैतन्य होतं. आणि मूर्ती चेतन गेली. विशेषतः हृदयाच्या वेळी हे जाणवलं की मी जेव्हा हात त्या हृदयाला लावला, माझी शक्ती, माझ्यातला काही प्राणाचा अंश त्या मूर्तीत गेला असं मला वाटलं. ते फार मंत्र हे अत्यंत प्रभावी आहेत, याचा अनुभव तुम्हाला येऊ शकतो. मंत्र सांगणारा तितका सच्चरित्र आणि त्याच्या मंत्रात त्याच्या उपासनेची ताकद पाहिजे. तेव्हा श्री त्या ठिकाणी आले, त्या मूर्तीमध्ये श्री विष्णू आले ह्याची मला खात्री पटली. प्रत्यक्ष आगमन त्या ठिकाणी झालं, ते चेतन झालं, ती मूर्ती चेतन झाली. आणि त्यानंतर पुरुष सूक्त, स्त्री सूक्त, विष्णू सूक्त याने अभिषेक आणि विष्णूची षोडशोपचार पूजा केली गेली. तसंच तूप, साखर, केळी आदींनी युक्त असा शिऱ्याचा नैवेद्य दाखवला. प्राणप्रतिष्ठित मूर्तीच्या पूजेतूनही एक वेगळाच आनंद मिळतो. ती मग मूर्ती राहत नाही, ती प्रत्यक्ष तो ईश्वर असतो. तुमच्या संकल्पाला प्रचंड महत्त्व आहे, तुमची भावना तीव्र पाहिजे. एक खूप आनंद असा तो सोहळा झाला. खूप लोक आले होते आणि सर्वांना भोजनाने संतुष्ट केलं. माझा आनंद तर अवर्णनीय होता. मूर्तीमध्ये कैसं चैतन्य असतं याचा अनुभव मी पूर्वी धुळे संस्थानात घेतला होता. तिथली पूर्वीची दत्तमूर्ती भंग पावलेली होती आणि नवीन मूर्ती आणून त्या मूर्तीची
पुन्हा प्राणप्रतिष्ठा करणं आवश्यक होतं. आणि यासाठी नागपूरचे प्रसिद्ध अग्निहोत्री श्रीयुत कृष्णशास्त्री बापट यांच्या हातून तो समारंभ झाला. अतिशय शास्त्रीय अशा पद्धतीने 3 दिवसांचा हा कार्यक्रम संपन्न झाला. त्यानिमित्तानं एक दत्तयाग पण त्या ठिकाणी करण्यात आला. आणि जुन्या मूर्तीतून नवीन मूर्तीत प्राण जेव्हा जातात तेव्हाचा जो काही प्रसंग होता हा अविस्मरणीय आणि मूर्तीपूजेवर प्रचंड विश्वास बसेल असा होता. जुन्या मूर्तीतून नवीन मूर्तीत प्राण घेताना जुनी मूर्ती दुखण्यातून मुक्त झाल्यासारखी आणि नवीन मूर्ती खदखदा अशी हसत असणार. त्याला आनंद झाला, या पूर्ण दुखण्यातून मी दूर झाले, मला नवीन शरीर मिळालं. हे अनुभवाच्या पलीकडचं आहे. प्रत्यक्ष अनुभव फार थोड्या लोकांना त्यावेळेला, नेमके दुर्दैवाने इतके मंडळी असून त्या प्रसंगाच्या वेळी हातावर मोजणे, बोटावर मोजण्या इतकी मंडळी त्यावेळी हजर होती. हे नशिबात असावं. आणि याचा अर्थ हे लक्षात आलं की जो जो अवयव भंग पावत होता त्या भंग अवयवामुळे त्या मूर्तीला तिची पूर्वी प्राणप्रतिष्ठा केल्या असल्यामुळे, त्या मूर्तीत प्राण असल्यामुळे तिला प्रचंड दुःख होत होतं. आणि या दुःखातून तिची सुटका झाली आणि त्या सुटकेचा आनंद त्या मूर्तीच्या चेहऱ्यावर दिसत होता. अतिशय विलक्षण, अविलोभनीय, फार वेगळ्याच प्रकारचे ते दृश्य माझ्या वाट्याला त्यावेळी आलं. त्यामुळे माझा मूर्तीपूजेवर प्रचंड विश्वास आहे. आणि त्या मूर्तीचं सगळं पूजन करताना एक अवर्णनीय असा आनंद असतो आपल्याला. त्या मूर्तीला स्वच्छ अंघोळ घालावी, छान तिचं अंग पुसून द्यावं, गंध लावावं, तिचे वस्त्र नेसवावे, डोक्यावर मुकुट ठेवावा, पायातले वाळे छान असे, कमरेतल्या मेखला. अहो ते काय त्याचं, मी नास्तिक होतो, कसा होतो आणि कसा मूर्ख होतो याचं मला त्यावेळी आश्चर्य वाटलं की इतके दिवस, अनेक वर्ष माझ्या आयुष्याची मी नास्तिकपणामुळे फुकट घालवली. तेव्हा हे जे काही सगळं विलक्षण मला पुढे अनुभवाला आलं. त्यामुळे भक्तिभाव कसा उत्पन्न होतो, कसे त्या भक्तिभावामध्ये भक्ती असेल तर कसे अनुभव येतात, त्या मूर्तीच्या पायावर डोकं ठेवल्याबरोबर कसं अशी विलक्षण एक भावना उत्पन्न होते, ते पाय जिवंत वाटतात. त्या पायाचा मांसल स्पर्श तुम्हाला जाणवतो, तुमची भावना पाहिजे. दुर्दैवाने आपली भावना असत नाही. काहीतरी स्वार्थाने आपण त्या देवाकडे जातो. निस्वार्थीपणे जाऊन बघा. दरवेळी मी जे काही माणसं बघतो यातली 99% माणसं त्यांच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी त्या देवाकडे जात असतात. का बरं एवढी देवळात गर्दी होतो, इतके भक्त वाढले का एकदम देवाचे? ही गर्दी नाही आहे, हे बाजार बुणगे सगळे त्या देवाला जातात. काहीतरी व्यक्तिगत स्वार्थापायी त्यांनी माझा अमुक करावा, त्यांनी तमुक करावा, यासाठी मग मी त्याला नवस करते, मी हे वाहीन, मी ते वाहीन, मी तुला अमुक करीन, अशी प्रलोभन त्या मूर्तीला दाखवणारी मंडळी पाहिली की हसायला येतं. अरे त्यांनी दिलं ना सगळं, त्याला काय देणार तुम्ही? तुमच्याकडे आलं कुठून? हे त्यांनी दिलेलं आहे. आणि त्यांनी दिलेलीच त्याला लाच देता का तुम्ही? ही लाच नाही. देवाला एवढी तुमचं धाष्ट आहे की त्याला तुम्ही सांगता मी तुला माझं अमुक काम कर म्हणजे मी तमुक करेन. मग सरकारी अधिकाऱ्यात एखाद्याने तुमच्याकडे लाच मागितली तर बिघडलं कुठे? मी समर्थन करत नाही, मी कुठल्याच गोष्टीचं समर्थन करणार नाही, पण तुम्ही कसे किती स्वार्थी असता हे मला दाखवून देणं आवश्यक आहे. निस्वार्थपणे जा. मी उदाहरण मागे एकदा दिलं होतं की देवानी तुम्हाला या गुरुंनी सांगितलं की जा अमुक एक मंदिरासमोर जाऊन करोटी घेऊन भिक्षा मागतील का? तर त्याला मोठा राग आला की माझे गुरु काय मला भिक्षा मागायला लावणार आहे? अरे ते भिक्षाने ते अजून काय करायला लावतील तुला?
तो त्यांचा अधिकार आहे, तुझा अधिकार नाही आहे. तू नाही त्याला सांगू शकत मला अमुक करा आणि मला तमुक करा. हा अधिकार त्यांचा आहे आणि ते सांगतील ते मुकाट्याने मान्य करणं एवढं तुमच्या हातात ठेवलं तर ती भक्ती आहे. भक्तीची परीक्षा पाहिल्याशिवाय देव काही देत नाही हो तुम्हाला. आणि विशेषतः ज्याला साधक व्हायचं आहे, ज्याला काही कमवायचं आहे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये, त्याला प्रचंड भक्तीचं पाठबळ पाहिजे, प्रचंड श्रद्धा पाहिजे. श्रद्धा ही गोष्ट विकत मिळत नाही, ती उत्पन्न व्हावी लागते. ही श्रद्धा उत्पन्न करा आणि मग पहा त्या गुरुची काय माया असते. गुरुच्या मायेत की माया तुमची आईसुद्धा तुमच्यावर करू शकत नाही. म्हणून तिला माऊली म्हटलं. मी पहिल्याच त्याच्यात सांगितलं की तिला का माऊली म्हणतात. ती माऊली आहे, पण तुमचं चुकलं तर ती कान धरणार हे विसरू नका. तर अशा प्रकारे ह्या विष्णुमूर्तीच्या स्थापनेतून मला जे काही प्रचंड आनंद आणि जे काय पुढे अनेक वर्षे त्या आनंदात मी घालवले. आपल्याला असा प्रसंग येऊ, शुद्ध मार्गाने जा, शुद्ध भक्ती करा, व्यभिचारी भक्ती करू नका. त्याच्याकडे काही मागणं ही व्यभिचारी भक्ती आहे. ही व्यभिचारी भक्ती तुम्ही करू नये. जर तुम्ही खरे भक्त असाल, भक्त म्हणजे काय हो, जो अभक्त नाही, जो त्यातच मिसळलेला आहे, तो आणि देव ह्याच्यात फरक नाही, एकच आहे, तो भक्त. परंतु आपण त्याला वेगळे समजतो. त्याच्याकडे हे माग ते माग. अरे कशाला मागता? मागायचं तर मुक्ती मागा, मागायचा तर आनंद मागा. पण ह्या साध्या संसारिक गोष्टी काय मागता? तर माझी विनंती आहे, तुम्ही अशा फंदात पडू नये. छान मागावं की जे चिरंतन अनेक जन्मानुजन्म पुरेल. तर हे मागण्यासाठी भक्ती करायची. तर छान भक्तीचा तुम्हाला आनंद मिळू दे. शुद्ध भावाने करा. काही लोकांना माझं हे कदाचित मत आवडणार नाही, परंतु जे सत्य आहे ते मांडणं माझं काम आहे. तुम्हाला आवडलं तर घ्या, नाही आवडलं तर नका घेऊ, तुमचा प्रश्न आहे. तर या प्रकारे हा भाग मी आता या ठिकाणी संपवणार आहे. अध्यात्मात प्रचंड आनंद भरला एवढं मी तुम्हाला सांगू शकतो. प्रचंड आनंद. म्हणून त्याला सच्चित आनंद असं म्हटलं आहे. चित्त हे सत पाहिजे असेल तर तो आनंद मिळणार. तर हा आपण घ्यावा. माझी तुम्हाला सर्वांना अशी विनंती आहे की यासाठी प्रयत्न करा. तर रजा घेतो आपली. नमस्कार. पुढच्या वेळी अजून एखाद्या छान विषयावर बोलूया. भेटू.